प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली. आणि पहा, प्रभूने पुन्हा एकदा आपणास एकत्र आणलं, त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. पहा, स्तोत्रसंहिता 40 याचे 40वा अध्याय 9व वचन काय म्हणतं. स्तोत्रसंहिता 40वा अध्याय 9व वचन आपण वाचू. महासभेत मी धार्मिकतेचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही, हे तू जाणतोस. पहा, तुम्ही जिथे कुठे असाल तर परमेश्वराची सुवार्ता आणि देवाचं वचन गाजवणारे आपल्या कृतीने, आपल्या वर्तणुकीतून असे असा. आणि त्या गोष्टी करण्यासाठीच परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आपणास या जगाचा प्रकाश, या पृथ्वीवरचे मीठ असं नेमलं आहे. आणि होय, आपण तसेच आहोत. त्याकरता देवाचं वचन, सुवार्ता, ख्रिस्ताचं तारण इतरांच्या जीवनात विदित करणारे आपण असलो पाहिजे. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. आणि प्रार्थनेमध्ये जात असताना आपण विचार करूया की आपण कालपासून आजपर्यंत आज दिवसभर काही चुका केल्या असेल तर प्रभूला क्षमा मागूया. आपल्यामध्ये पाडळे मावशी आहेत, त्या प्रार्थना करतील आपल्या सर्वांकरता. सुरुवातीची प्रार्थना ते करतील. मावशी, सुरुवातीची प्रार्थना कर. पवित्र 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 राजाचा राजा माणसाचा आम्हाला दिवसभर सापडलं याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. हे माझ्या दुर्गा वा मला माझा प्रवास सुखाचा समाधानाचा केला याबद्दल सुद्धा धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. प्रभू, आता आम्ही प्रेरणा बसणार आहोत, वचन वाचणार, वचन ऐकणार आहोत. तरी त्यावर आम्हाला तो आशीर्वादित कर. सर्वांच्या मनात राहिला वचन त्यांनी ग्रहण करावं यासाठी सर्वांना तू शक्ती सामर्थ्य दे प्रभू परमेश्वरा. हे प्रभू, आम्हाला सर्वांना तू सुखी ठेव, निरोगी ठेव, आरोग्य दे प्रभू परमेश्वरा. आम्ही प्रत्येक वेळी बाबा तुझी मोठ्या बसताना तुझी आठवण करावी, तुझं वचन वाचावं, तुझ्या प्रार्थना करावी, यासाठी आम्हाला तू सहाय्य मदत कर प्रभू परमेश्वरा. हे प्रभू, आमच्या सर्व लेकरांना आशीर्वादित कर. सर्वांना बाबा मायने प्रेमाने प्रीतीने राहण्यास शक्ती दे, सामर्थ्य दे. आमच्या सर्व घराण्याला तो आशीर्वादित पाठव. माझे जॉन दादा, देवा, उदय, अजय, प्रतीक, श्रवण, खुशी यांना सर्वांना तू सुखी ठेव, निरोगी ठेव प्रभू परमेश्वरा. आम्हा सर्वांना आरोग्य दे. आम्ही चांगलं वर्तन तुझ्यासाठी सर्वांसाठी करण्यास आम्हाला शक्ती सामर्थ्य दे. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही जरी बाप्पा दुःखी असलो आम्हाला तू सहाय्य मदत कर. आम्हाला कुठे विचार येऊ देऊ नको प्रभू परमेश्वरा. हे प्रभू, तुझ्या लहान प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की प्रभूने आपणास एक सुंदरशी वेळ दिली आणि सुंदरशी संध्या आपणास त्याची आराधना करण्याकरता दिलं. त्याबद्दल त्याच्या नावाला पण धन्यवाद देऊ. पहा, तो ख्रिस्तच आपला मित्र आहे. ख्रिस्ताची वाणी आपल्या जीवनात त्या संगती मैत्री करा. ख्रिस्ताच्या वाणी संगती मैत्री करणारे बना. तोच एक मित्र आहे, तो एक वाटाडी आहे, तुम्हाला सामर्थ्य देणारा आहे,
तुम्हास सर्व गरजा पुरविणारा असा तो आहे आणि तुमची जी सार्वकालिक जीवनाची वाट आहे, तुम्हाला दिलेली ख्रिस्तामध्ये तुम्हास केलेलं पाचारण ख्रिस्त मार्गस्थ करेल. तो विश्वासू आहे. तो तुम्हास स्थिर करेल. त्याच्या येणाऱ्या राज्यामध्ये तुम्हास तो काय करेल? स्थिर करेल. तुम्हास तो ते राखेल. आणि होय, आपण त्या ख्रिस्ताठायी आशेने त्याच्या वेदीसमोर जाणारे आपण असलो पाहिजे. त्याच्या वेदीसमोर आपण आशेने जाणारे असलो पाहिजे. आपल्याला आशा असली पाहिजे त्याच्या वेदीकडे जाताना की आपण प्रभूमध्ये आशा ठेवलेली आहे ना, आपणास तो त्या पैरतीरी पोचवेल. कारण की आपल्याला त्यांनी बोलवलं आहे. ख्रिस्तामध्ये त्यांनी आपल्याला बोलवलं आहे. कुणी बोलवलं आहे? परमेश्वराने ख्रिस्तामध्ये आपल्याला पाचारण निवडलेलं, बोलवलेलं असं आहे. तर तुम्ही बोलवलेलं आहे सेवा करण्यास, त्याच्या मार्गात चालण्याकरता, त्याच्या राज्याकरता निवडलेले जर आहात, तर आनंदी राहा. सर्व परिस्थितीमध्ये आनंदी राहा. आज तुमच्या जीवनात दुःख असतील खरे, कष्ट असतील, पण अशा सर्व परिस्थितीत तुम्ही देवाला ख्रिस्तामध्ये धन्यवाद देणारे बना. आणि परमेश्वराला असे संतोष देणारे सर्व सेवक, दास, कन्या हे आवडतात. परमेश्वराला संतोष देणारे आपण असलो पाहिजे. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझसी, तव कृसा दाओनी. मज घेई तव कृशीसी, प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला शम भावेसे, करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा, स्थिर भावे आशेने. मज जोडी प्रभु तुझसी, तव कृसा दाओनी. मज घेई तव कृशीसी, प्रभु घेई ओढोनी. क्षणभरही तुझ जवळी, किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे, जसी मित्र मित्रासी. मज जोडी प्रभु तुझसी, तव कृसा दाओनी. मज घेई तव कृशीसी, प्रभु घेई ओढोनी. करी संपत्ती तव प्रीतीची, इहलोकी कळेना.
बरती तैसी सदानंदासी न मिळे स्वर्गाविना मज जोडी प्रभु तुझसी तव कृसादाओनी मज घेई तव कुशिसी प्रभु घेई ओढोनी तू बोलाविले सेवा कराया प्रभु आलो आनंदे तरी विश्वासे तुझ जवळे मज नित्य राहू दे. प्रेज द लॉर्ड. पहा, प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो की आपल्याला उपासना संगीत मधलं जे गाणं आपण आज गायलं, काय सांगतं ते की तू बोलाविले सेवा कराया प्रभू आलो आनंदे. आणि होय, आपण आनंदाने देवाच्या सेवेला बोलवलेले निवडलेले असे आपण असलो पाहिजे. आणि ती पाचारण निवडणूक आपल्या जीवनी आपण राखणारे आपण असलो पाहिजे. एक रूढी परंपरा दैहिक स्तुती आराधना करणारे नाही, तर आत्म्याने खरेपणाने आणि त्या आत्मिक गुप्त मनुष्यासारखे देवाच्या अविनाशी आत्म्याने बदलणारे आपण असलो पाहिजे. येत्या काळात आपण काही संदेश देहाविषयी ऐकणार आहोत. पुढच्या रविवारी पण 17 तारखेला आपण 7 शब्दांविषयी पण ऐकणार आहोत. ते सर्व आत्मिक बोध आपण प्रभूमध्ये ऐकणार आहोत, यासाठी की आपण ती आत्मिक सुंदरता बदलावी आणि ख्रिस्ताच्या आत्मिक रूपासारखं आपण बनावं. आणि जोपर्यंत आपण असं बनत नाही तोपर्यंत प्रभूचं येणं नाही, आपण स्वर्गात जाणं नाही. हे लक्षात ठेवा. जो कोणी ख्रिस्ताच्या प्रतिमेचं त्याचं वैभवाचं प्रतिबिंब पाडणारा असा बनतो, त्याच्यासारखा आत्मिक त्याचं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. जो देव पिता याच्या इच्छेने जगतो, वर्तन करतो, त्याचा स्वार्गकालिक जीवनामध्ये प्रवेश होईल. रूढी परंपराने ख्रिस्त गाजवणारे, ख्रिस्त राखणारे, हे प्रभूजी म्हणणारे, हे फक्त देवाची स्तुती ओठाने करणारे, हे सार्वकालिक जीवनात जाणार नाहीत, तर ते देवाच्या इच्छेने वर्तन करणारे सार्वकालिक जीवनात जातील. याकरता प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद द्या. आज आहे म्हणून नाही, उद्या नसेल, प्रत्येक परिस्थितीमध्ये आहे तरी सुद्धा धन्यवाद, आणि नाही तरी देवावर विश्वास ठेवा आणि त्या परिस्थितीत धन्यवाद देणारे बना. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं.
धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाई ना प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे है बेसुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, ख्रिस्ताच्या तुला खूप खूप धन्यवाद देतो। पवित्र आत्मा तुझ्याही नामाला धन्यवाद देतो। ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद देतो। यावेळी करता समय करता जेवढे ग्रुप प्रेयर मध्ये आहे, जेवढे ऑनलाईन हे वचन ऐकतील येणार आमचे शेजारी, या सर्वांना तुझ्या हाती देतो। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तो आशीर्वादित कर, धीरामध्ये भर, विश्वासामध्ये तू भर। येणाऱ्या वचनाद्वारे होय परमेश्वरा, प्रत्येकाचे आजार रोग ख्रिस्तामध्ये काढून टाक। आज प्रत्येक जण मनस्वी दुःखी असेल, कणत असेल, वेदनामध्ये असेल, तुझ्या खाल्लेल्या फटक्यामध्ये जे आरोग्य आहे ख्रिस्तामध्ये प्रत्येका ठिकाणी तू घाल। होय, आम्ही कोणाच्या बाबतीत चुकलेलं असेल तर आम्हा ख्रिस्तामध्ये क्षमा कर। या क्षमी ज्याविषयी आमच्या मनामध्ये दुःख असेल त्या लोकांविषयी आम्ही त्या ख्रिस्तामध्ये त्यांना क्षमा करतो। येणारं वचन ख्रिस्तामध्ये तो आशीर्वादित केलेलं आहे आणि येणाऱ्या ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनात तो आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे। म्हणून प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की प्रभूमध्ये आपण पुन्हा एकदा एकत्र आलेले आहोत। आणि असेच जरी आपण दुःखी असू, एकटे असू, तरी प्रभू येईल तेव्हा एकत्र केले जाऊ। खूप जणांच्या जीवनामध्ये ते प्रियजन नसतील। आज खूप जण दुःखात असतील, क्लेशात असतील, खूप जणांनी प्रियजन गमावले असतील। पण ज्यांनी ख्रिस्तामध्ये ती धाव पूर्ण केली आहे विश्वासरूपी, ते ख्रिस्त आल्यावर उठवले जातील। प्रथम ते, नंतर शेवटले, म्हणजे आपण जर असू तेव्हा। आणि जर आपण ख्रिस्त आल्यावर जिवंत असू तर आपण बदलून जाऊ। एक आत्मिक रूप, आत्मिक पुत्राचं आपण धारण करणारे असू। आणि आशा धरूया, हा विश्वास, ही आशा धरूया, हा विश्वास ठेवूया की आपण ते आत्मिक रूप बदलणारे, आत्मिक रूप मिळणारे असे असूया। येणाऱ्या काळामध्ये आपण एक संदेश ऐकणार आहोत, भाड्याचं घर। होय, तुम्ही ज्या शरीरामध्ये राहत आहात, ज्या आत्म्याद्वारे, ते तुमचं भाड्याचं घर आहे। ज्या देहाकरता तुम्ही पेरत आहात, ज्या देहाकरता तुम्ही जगत आहात, ते सर्व भाड्याचं आहे। पण ज्याकडे जायचं आहे त्याकडे जाण्याच्या गोष्टी आपण गोळा करणारे आपण असलो पाहिजे। परमेश्वराला आपल्या जीवनातून काय हवं आहे? जसा परमेश्वर सर्वांवर, या जगातील प्रत्येकावर, मग तो अधर्मी असो, धार्मिक असो, सर्वांवर पाऊस पाडतो, प्रकाश देतो, दिवस उगवतो, रात्र देतो, सर्व गोष्टी देतो, खाणाऱ्यास भाकर देतो, पेरणाऱ्यास बी देतो,
आणि पिणाऱ्यास तहानल्यास पाणी देतो. असे आपण दयावंत असलो पाहिजे, जसा आपला पिता पूर्ण आहे. ख्रिस्त म्हणतो पहा, जसा जसा तुमचा पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आणि ती पूर्णता आपल्या ठायी होत आहे. प्रत्येक जण स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. असंच नाही फक्त ज्यांना ख्रिस्त माहित आहे, पण प्रत्येकाला वाटतं की स्वर्गात जायचंय. जगातील प्रत्येकाला वाटतं की स्वर्गात जायचं आहे. जाण्याचा मार्ग कुठला? त्याला काहीतरी प्रमाण असेल की नाही? त्याला काहीतरी पेहराव असेल की नाही? त्याला काहीतरी पोशाख असेल की नाही? त्याला काही अटी असतील की नाही? पहा, देवाचं वचन सांगतं, उरस्त्राण व शिरस्त्राण. तुम्ही ते उरस्त्राण म्हणजे तुमचं तुमचं शरीर, तुमचं धड, त्याच्यावर घालायचं स्त्राण, मग त्याच्यावरचे घालणाऱ्याचे वस्त्र. आणि शिरस्त्राण म्हणजे तुमच्या डोक्यावर घालण्यात येणारा तो मुकुट होय. प्रेज द लॉर्ड. आणि असे सर्वजण जे तयार असतील त्या वराच्या लग्नासाठी, जेव्हा तो प्रभू येईल, ज्याला प्रभू प्रभू म्हणून जग शोधत आहे, तो प्रभू देवाचा पुत्र एकुलता एक ख्रिस्त येशू, जो आपल्या पापांकरता मारला गेला, आपल्या पापांकरता पुरला गेला आणि उठविला गेला, तो जेव्हा ढगावर बसून येईल, तेव्हा जे असे तयार असतील, आपण मेलेले असू, आपण विश्वासात आपली धाव पूर्ण केलेली असेल, पण आपल्या अंगावर ते वस्त्र असतील, असे उरस्त्राण व शिरस्त्राण, तेच सार्वकालिक जीवनामध्ये स्वर्गामध्ये घेतले जातील. प्रेज द लॉर्ड. उरस्त्राण व शिरस्त्राण या संदेशाच्या मथळ्याद्वारे आपण देवाचं वचन आज समजून घेऊया की सार्वकालिक जीवनात स्वर्गामध्ये कोण घेतले जातील. ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे प्रत्येकाला सार्वकालिक जीवन आहे. जो कोणी ते देवाच्या पुत्राच्या एकुलत्या एक पुत्राच्या नामावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे. तो माझ्या पापांकरता आला, माझ्या पापांकरता मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला. कारण की जीवाबद्दल प्रायश्चित्त रक्ताने होते. शास्त्र काय सांगतं? जीवाबद्दल प्रायश्चित्त रक्ताने होते आणि ते रक्त पित्याने त्याच्या पुत्राद्वारे आपणास दिलं, आपल्या पापाचा खंड भरण्याकरता. जो यज्ञाचा पशु दिला जातो पापांकरता, तो ख्रिस्त देण्यात आला. हाच तो विश्वास आहे. देव आपल्या समागमी राहण्याकरता या जगात आला होता, आपल्या पापाचा खंड भरण्याकरता. आणि होय, तो पुन्हा येईल घ्यायला. तो कोणास घेईल? जे उरस्त्राण व त्या शिरस्त्राणामध्ये सापडतील त्यांना तो घेऊन जाईल. या आपण या संदेशाकडे वळूया. मत्ते याचा 22वा अध्याय 10 ते 14 वचन काय म्हणतात पहा. मत्ते याचा 22वा अध्याय, मत्ते याचा 22वा अध्याय 10 ते 14 वचन मी सर्वांकरता वाचतो. या मथळ्याचा, शास्त्र भागाचा मथळा काय आहे? लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत. ख्रिस्ताने एक लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगितला. तो कोण होता? पहा, ख्रिस्त काय म्हणतो? येशू पुन्हा त्यास दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी केली. स्वर्गाचं राज्य कसं आहे? स्वर्ग कोणाला मिळेल? या आपण पाहूया. ते कसं आहे स्वर्गाचं राज्य? एका राजाने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. आणि तुम्हाला माहिती आहे मेजवानी म्हणली की कोणाला दिली जाते? ओळखीचे, नातेवाईक, मित्र. पण इथं देवाचं वचन काय सांगतं पहा. मत्त्याचा 22वा अध्याय 10 ते 14 वचन आपण वाचूया. मग त्या दासांनी रस्त्यावर, याच्या अगोदरची वचन काय सांगतात ती पण तुम्हाला सांगतो की 3 ते 9 वचन काय सांगतात. आणि लग्नाच्या मेजवानीस ज्या सामर्थ्य दिले होते त्याच बोलवण्याकरता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईना. ज्यांना आमंत्रण होतं, निमंत्रण होतं, जे बोलावलेले होते लग्नाकरता, ते आले नाहीत. ते कारण सांगू लागले. काय कारण सांगू लागले? की पहा, दास पाठवल्यास काय म्हणले ते? मी जेवण तयार केले, आपले बैल व पुष्ट पशु कापिले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नास मेजवानी चला. तरी ते काही मनावर न घेता ते कोणी आपल्या शेतात, कोणी आपल्या व्यापाराला गेले आणि वरकड्यांनी त्याच्या दासाला धरून गांजिले व जीवे मारिले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैन्य पाठवून त्यास
घातक्यांचा नाश केला व त्यांचे नगर जाळून टाकिले. पहा देवाचं वचन काय सांगते की लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत, ही लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सार्वकालिक जीवनाकरता आहे. राजाने म्हणजे देवाने त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला आणि सर्वांनी त्याला वधिले. आणि त्या बाबतीत शास्त्रलेख होता की तो पापाचे खंड भरण्याकरता या जगात येईल. कलस्या स्वर्गाच्या राज्यात कुठली उचलली जाईल, कोण उचललं जाईल, जे त्याच्या उरस्त्राण आणि शिरस्त्राणामध्ये असतील, देवाच्या पुत्राच्या लग्नाच्या तयारीत असतील, ज्यांनी तो पोशाख आपल्या अंगावर चढवला असेल, तेच सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करतील. प्रेज द लॉर्ड. आणि मत्ते 22 अध्याय 1 ते 9 वचनामध्ये पहा लिहिलेलं आहे की राजाने लग्नाची मेजवानी दिली. त्यांनी आपल्या दासांस, लोक जे बोलावलेले होते, जे ओळखत होते त्या राजाला आणि जे आमंत्रित होते, त्यांकडे दासाला पाठविलं. पण दासांनी काय केलं? त्या दासांनी जेव्हा निमंत्रण दिलं, त्या लोकांस जे बोलवले होते त्या लोकांनी त्या दासाला मारिले, जीवे मारिले, कारण सांगितली. काय कारण सांगितली पहा, तिथं स्पष्ट सांगितलंय. पहा ते आपल्या घरची शेताला, कुणी आपल्या शेताला, कुणी आपल्या व्यापाराला गेले. आज आपण असेच आहोत आहोत की नाही? विचार कर आपलं जीवन. देवाचं वचन आपल्याला माहितीये, ख्रिस्त माहितीये, पण आपण आपल्या जीवनात प्रार्थनेसाठी, बायबल वाचायला कारण सांगतो. आपण कारण शोधतो. तो ख्रिस्त आला, मारला गेला, पुरला गेला, उठविला गेला. आपण साक्ष देतो खरी, पण ती कृतीमध्ये नसते. ओठांनी फक्त देवाचा सन्मान करणारे आपण आहोत. मग कलस्या कुठली उचलली जाईल स्वर्गाच्या राज्यामध्ये? आपण आज तो संदेश पाहणार आहोत. खूप जण म्हणतात की प्रभू येणार आहे, प्रभू येणार, पण आपली तयारी आहे का? आपण त्या लग्नाच्या, पहा, लग्नाचा पोशाख घातलेली अशी वधू आहोत का? चेक करा. दैहिक पोशाख नाही, तर तो आत्मिक पोशाख आहे. दासाला जेव्हा पाठवलं त्या राजाने, दासाला जेव्हा पाठवलं तर दासांचे हाल केले, त्यांना मारलं. ते दास कोण होते? ते संदेष्टे होते. तो देवाच्या, पहा इथं पुढे जाऊन काय लिहिलंय, तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सर्व सैन्य पाठवून त्या घातक्यांचा नाश केला व त्याचे नगर जाळून टाकले. ही शेवटच्या काळाविषयी बोध करत आहे. ख्रिस्त आला, शेवट ख्रिस्त आला, त्याचे प्रेषित आले, पण प्रेषितांना सांगतील आजही ख्रिस्ताचे सुवार्ता करणाऱ्या सर्व सेवकांविषयी तसा छळ चालू आहे. राजाला राग येईल, एक दिवस त्या देवाला राग येईल आणि तो दिवस नेमलेला आहे. आणि तो त्या जगातील ज्या ख्रिस्ताचं नाव मानणार नाही अशा सर्वांचा तो नाश करेल. आणि होय, तो पुत्र लग्नाकरता येणार आहे. होय, ठीक आहे, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणार नाहीत, त्याचा स्वीकार करणार नाहीत, आणि ज्यांनी दासांचा छळ केला, संदेष्टांचा छळ केला, त्यांची गत तशीच होईल. परमेश्वर तशीच करेल. पण जे बोलावलेले होते, काय जे निमंत्रित होते, काय त्यांनी देवाचा पोशाख घातलेले वधू असे आहेत का? पुढचं वचन काय सांगतं पहा. उरस्तार आणि शिरस्तार आपण हा संदेश ऐकत आहोत की देवाच्या पुत्राच्या लग्नासाठी जे तयार असतील ते कसे असले पाहिजे, आणि कुठली कलस्या, कोण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करेल. पहा, मत्त्याचा 22 अध्याय 10 ते 14 वचन सर्वांकरता असतो. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यास मिळाले त्या सर्वांस एकत्र केले आणि लग्नाच्या जेवणाऱ्यांची भरती झाली. राजा जेवणाऱ्यांस पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख घातल्यापासून येथे का आलास? त्याने काही उत्तर केले नाही. मग राजाने चाकरांस सांगितले, त्याचे हात पाय बांधून त्याला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालेल. बोलवलेले भूत आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो, आपण आत्ताच उपासना संगीत मधलं गाणं गायलं पहा. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. होय, आपण बोलवलेले आहोत, पण निवडलेले आहोत का? देवाची निवड आपण राखत आहोत का? तो पोशाख आपल्या अंगी घातलेला आहे का? राजा जे निमंत्रित होते ते
त्या लग्नास आले नाही म्हणून परमेश्वराने त्या राजाने काय केलं, घात केला त्या सर्वांचा, आणि जे बाकीचे सापडले रस्त्यात इतरत्र त्या सर्वांस गोळा करून आणलं दासांद्वारे लग्ना करता, मेजवानी करता, त्याच्या पुत्राच्या लग्ना करता. आणि तो पुत्र म्हणजे प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो राजा म्हणजे देवपिता आहे. आणि आज आपण तोच संदेश ऐकणार आहोत. उरस्त्राण व शिरस्त्राण. जे जे कलस्या, जी जी वधू अशी सापडेल उरस्त्राण शिरस्त्राणामध्ये, ती सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करेल. काय आपण त्या राजाच्या पुत्राच्या लग्नासाठी तयार असे उरस्त्राण शिरस्त्राण घातलेले आहोत का? चेक करा. ख्रिस्ताच्या त्या आत्मिक आरशामध्ये स्वतःला चेक करा. काय आपल्यामधून ख्रिस्त त्या आत्मिक आरशामध्ये दिसत आहे का? जर दिसत नाही, पहा पौल कोरिन्थीकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये काय सांगतो. तुमची परीक्षा पहा, काय तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे काय? विश्वासाची परीक्षा पहा, काय तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे काय? आणि त्याचं उत्तर जर नाही येतं, मी म्हणतो, तर तुम्ही कसोटीस उतरलेले नाही असं पौल सांगतो. आणि होय, आपण कसोटीस उतरलेले नाही जर आपल्या जीवनातून ख्रिस्त दिसत नाही तर. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. आणि होय, त्या आत्मिक आरशामध्ये काय दिसला पाहिजे, तर ख्रिस्त दिसला पाहिजे. रोज तुम्ही आपलं मुख, त्या भौतिक मुख, तुमचं हे भौतिक मुख आहे, उद्या तसंच सार्वकालिक जीवनात दिसणार नाही. तुम्ही आत्मिक रूप ख्रिस्ताचं धारण करणारे असे असाल. याकोब त्याच्या पत्रात पहिल्या अध्यायात सांगतो, पहा, जो वचनानुसार वर्तन करत नाही तो आपलं भौतिक मुख त्या आरशात पाहणाऱ्या इस्मासारखा आहे. तो पाहतो आणि थोड्या वेळाने विसरून जातो की आपण कसे दिसत होतो. आणि आज आपण तो संदेश ऐकत आहोत की देवाचा पुत्र जो येणार आहे, त्याच्या सार्वकालिक जीवनाकरता, त्याच्या लग्नाकरता जी वधू तयार होत आहे, ती कुठली वधू सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करेल? जी उरस्त्राण आणि त्या शिरस्त्राणामध्ये असेल. प्रेज द लॉर्ड. जी त्या उरस्त्राण आणि शिरस्त्राणामध्ये असेल, देवाच्या सार्वकालिक जीवनाच्या पोशाखामध्ये असेल, त्या पोशाखाने नटलेली असेल, ती वधू त्या पुत्राच्या लग्नामध्ये प्रवेश करेल. मग ते 22व्या अध्यायात तेच वचन ख्रिस्त सार्वकालिक जीवनाचं वचन उलगडून सांगत आहे, एक दाखला देऊन सांगत आहे. काय सांगत आहे इथं? आपण 10 ते 14 वचनं वाचली. त्यामध्ये 10व्या वचनात काय सांगितलं की मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यास मिळाले त्या सर्वांस एकत्र केले आणि लग्नाच्या जेवणाऱ्यांची भरती झाली. राजा जेवणाऱ्यांस पाहण्यास आत गेला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. पहा, आपलं आत्मिक जीवन, आजपर्यंत जी धाव आपण कसे धावलेले आहोत, काय आपण ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आहोत काय? राजा चेक करायला येईल. आणि जर बोलवलेले तिथं असे सापडले पुत्राच्या लग्नामध्ये पोशाख न घातलेले, तर ते कुठे टाकले जातील? तर ते अंधकारात टाकले जातील, म्हणजे नरकात टाकले जातील. प्रेज द लॉर्ड. त्याकरता आपले दैहिक पोशाखाकडे नाही, तर आत्मिक पोशाखाकडे लक्ष देणारे ख्रिस्ती विश्वासू देवाला हव्यात. आणि स्वतःच्याच नाही, तर जे जे ख्रिस्तापासून आज दूर आहेत, त्यांच्या जीवनामध्ये तो पोशाख देणारे, ते जीवनी मुकुट देणारे, ते तारण देणारे, ते सौम्यता विदित करणारे आपलं जीवन असलं पाहिजे. अनेक जण हे वचन पासून खुश होतात. तुम्ही या जगाचे प्रकाश आहात, तुम्ही या जगाचे मीठ आहात. होय, मीठ तुम्ही आहात, खारटपणा तो ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. आणि होय, तुम्ही मीठ आहात, तर खारटपणा ख्रिस्त आहे. तो खारटपणा आपल्या जीवनी राखा. आणि तो खारटपणा नसेल तर ख्रिस्त काय म्हणतो? ख्रिस्त स्पष्ट सांगतो की मिठाचा खारटपणा गेला तर तो त्याला कशाने येईल? ते पायाखाली तुडवण्याकरता टाकण्यात येईल. जर तुमच्या जीवनात ख्रिस्त माहितीये तुम्हाला, पण तो खारटपणा ख्रिस्त तुम्ही राखला नाही तुमच्या जीवनात, तर तुम्ही कशासाठी वापरले जाल? तर पायाखाली तुडवण्याकरता टाकले जाल. कारण की देवाचं वचन हे सांगतं की देवाचा न्याय त्याच्या घरापासून चालू होणार आहे. जे जे देवाला ओळखतात पहिल्यांदा, त्यांच्यापासून तो न्याय चालू होणार आहे. असं समजू नका की ज्यांनी छळ केला त्यांचं तर ठरलेलंच आहे. ज्यांनी ख्रिस्ताचा छळ केला, संदेष्टांचा छळ केला, त्या सर्वांचा न्याय ठरलेला आहे. पण
जे देवाला ओळखतात त्यांनी जर तो पोशाख चढवलेला नाहीये, फक्त दैहिक पोशाखाकडे त्यांनी लक्ष दिलं आजपर्यंत, आपल्या मेंढरांना चांगला चारा दिला नाही, चांगली पाणी दिलेलं नाही, अशा सर्व मेंढपाळांसकट, देवाच्या दासांसकट सर्वजण त्या अंधकारात टाकले जातील. जे देवाचं वचन पाळत नाहीत असे सर्वजण टाकले जातील, कारण की देवाने पुत्राचं लग्न आरंभलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने आपला एकुलता एक पुत्र यासाठी दिला की सर्वजण त्या नाशापासून वाचावेत. आपण साक्ष देतो करी प्रभू उठला आहे, पहा आता पुनरुत्थानाचा दिवस साजरा केला जाईल प्रत्येक ठिकाणी, पण तो कधीच खरा साजरा केला जाईल जर आपण तो बाप्तिस्मा रोज आपल्या जीवनात राखतो, ते वस्त्र आपल्या जीवनात राखतो, ते उरस्तान शिरस्तान रोज घालून आपण फिरतो, ख्रिस्ताला पांघरून फिरतो, तर आपण त्या लग्नास बोलवलेले, निवडलेले आणि सार्वकालिक जीवनात गेलेले असे असो. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण ते उरस्तान शिरस्तान घातलं पाहिजे. या अध्यायाद्वारे आपण काही वचनं समजून घेऊया. कोण कलस्या सार्वकालिक जीवनामध्ये जाईल, कुठली वधू ख्रिस्तामध्ये उचलली जाईल. एपिस्करास पत्र 6वा अध्याय 10 ते 18 वचनं काय म्हणतात पहा. आपण खूप वेळा ही वचनं ऐकलेली आहेत, आज पुन्हा एकदा ऐकूया. एपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय, एपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय, खूप सुंदर वचन आहेत. एपिस्करास पत्र 6वा अध्याय 10 ते 18 वचन आपण वाचूया. याचा मथळा असा आहे की ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामुग्री. तुमची आज शस्त्र सामुग्री कुठली असली पाहिजे हे यामध्ये नमूद केलं आहे, आणि चेक करा आपल्या जीवनात ही शस्त्र सामुग्री आहे का. नसेल तर ती गोळा करा. ती कुठे मिळेल? बायबलमध्ये मिळेल, वचनामध्ये मिळेल, प्रभूकडे आहे, उजव्या साईडला बसला त्याकडे मागा. कलसेकरास पत्र 3रा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये काय सांगितलंय? पृथ्वीवरच्या गोष्टीकडे मन लावू नका, चित्त लावू नका, तर ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला जिथं बसलाय तिथल्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा. आणि तो केला पाहिजे प्रयत्न. प्रभूचा आवाज तुम्हाला येत नसेल तर आपण कसले ख्रिस्ती विश्वासू आहोत? प्रभू तुमच्या इथे रोज आत्मिकरित्या बोलत नसेल, वचनाद्वारे तुम्हाला बोध करत नसेल, आणि पवित्र आत्म्यावर तुम्ही चालत नसाल, त्याचा आवाज तुम्हाला येत नसेल, तर आपण ख्रिस्ती विश्वासू नाही आहोत. आपण असंच रूढी परंपराने ख्रिस्त पाळणारे आहोत, नवी उत्पत्ती नाही आहोत. कोरिन्थीकराचे 2 पत्र 5वा अध्याय 17 वचन काय सांगतं? ख्रिस्ताटाई आहे तो नवी उत्पत्ती आहे. पहा जुने ते होऊन गेले, पहा नवीन झाले आहे. पहा तुमच्या सर्व जुन्या गोष्टी का जेव्हा ख्रिस्तामध्ये तुम्ही नवी उत्पत्ती बनता, तुमची पाप, तुमच्या सर्व गोष्टी, तुमचं सर्व गोष्टी, ज्या अंधकाराच्या गोष्टी तुमच्या जीवनात होत्या आजपर्यंत, ते काढल्या जातात आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही एक आत्मिक रूप धारण करणारे, पवित्र आत्म्याच्या वचनाने, परमेश्वराच्या पुत्राच्या आवाजाने चाललेली कलस्या मेंढर असे बनतात. आणि ते ख्रिस्ती विश्वासू लोक आहेत, आणि ते कलस्यामध्ये, देवाच्या कलस्यामध्ये, निवडलेल्या जागेमध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये, स्वर्गामध्ये जातील. उरस्त्राण आणि शिरस्त्राण. 10वं वचन काय म्हणतं पहा. आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. सबळ कशामध्ये व्हायला सांगितलंय? जगातल्या गोष्टीमध्ये नाही, संसारिक गोष्टीमध्ये नाही, तर देवाच्या शस्त्र सामुग्रीमध्ये सबळ असलेले देवाची वधू असे आपण असलो पाहिजे. देवाच्या वचनाचं नुसतं ज्ञान नाही, तर त्याचं प्रगटीकरण, आत्मिक पण आपल्याला समजणारे असे आपण असलो पाहिजे. इतरांच्या जीवनात ते विदित करणारे आपण असलो पाहिजे. दाविदाच्या काळी जुन्या करारामध्ये तो दैहिक लढा होता. शौलाला जेव्हा कळलं की कोणीतरी एक इसम आहे की तो असं म्हणत आहे की परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ लेखलं, म्हणून त्या विरोधक ज्या पलिष्ठांचा सरदार गोल्या त्याला मारायला तयार आहे, तेव्हा शाऊलाने त्याला बोलून घेतलं ना आपली स्वतःची शस्त्रसामुग्री त्याला दिली. पण दावीद म्हणाला, मला या गोष्टींचा सराव नाहीये. त्याने ते घालून पाहिलं, कारण की देवाचा आत्मा दाविदाबरोबर राहत होता. प्रेज द लॉर्ड. ते दैहिक युद्ध असताना सुद्धा दाविदाला त्या गोष्टींचा सराव नव्हता. त्याने ते उतरून ठेवलं, जिरेटोप, छिलकत, तलवार. आज ख्रिस्त जेव्हा उठवला गेला आणि त्याच्या विश्वासात आपण तर आहोत, तर दैहिक युद्ध राहिलेलं नाही, आता आत्मिक युद्ध आहे. म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं की प्रभूमध्ये त्याच्या पराक्रमाच्या शक्तीमध्ये सबळ व्हा. आणि ती पराक्रमाची शक्ती, शस्त्र सामग्री काय आहे पहा. सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकाव्यास तुम्ही समर्थ असावे म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. कुठली वधू उचलली जाईल?
जी या शस्त्र सामुग्रीमध्ये असेल, देवाच्या वचनामध्ये असेल, ते उरस्तारण शिरस्त्राणामध्ये असेल, अशीच वधू स्वर्गामध्ये घेतली जाईल. कारण की युद्ध देहिक नाही तर आत्मिक आहे. तुम्हाला डोळ्याला दिसणारे शत्रू नाहीत, तर असे सर्व अंधकाराचे न दिसणारे असे शत्रू तुमच्या जीवनामध्ये असतील. पहा, हळूच एखादी निराशा तुमच्या जीवनात डोकावत असेल, हळूच तुमचं जुनं पाप तुम्हाला आठवण करून देत असेल, तो सैतान तुमच्या कानामध्ये कुजबुज करत असेल. तुम्ही जेव्हा विश्वासाने चालत असता, तेव्हा ते मागील गोष्टी तुम्हाला मागे खेचण्यासाठी प्रभाव टाकत असतील. लोटाच्या बायकोने सुद्धा देवाचं वचन मोडलं आणि मागे वळून पाहिलं, ती मिठाचा खांब झाली. आणि होय, जर आपण ख्रिस्ताचा वधस्तंभ घेऊन चाललेले आहोत, पुढे बोलवलेले आहोत त्या पुत्राच्या लग्नाकरता, तर ही शस्त्र सामुग्री आपल्याही जीवनात असली पाहिजे. पहा, सैतानाच्या कुयुक्तीपुढे टिकाव्यास तुम्ही समर्थ असावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामुग्री धारण करा. कुठले टिकतील? जी देवाची आत्मिक शस्त्र सामुग्री धारण केलेले आहेत तेच टिकले जातील. पहा, ख्रिस्त म्हणतो पहा मत्तेमध्ये, जो शेवटपर्यंत टिकेल तरेल. पहा, तिथं स्पष्ट वचन आहे, ते पण न्यायनिवाडाविषयी सांगतं. हे शेवटपर्यंत जर टिकायचं असेल, तरायचं असेल, ख्रिस्त विश्वासू तारूमध्ये नेहमी बसलेले असला पाहिजे आणि शस्त्र सामग्री धारण केलेले असला पाहिजे, उरस्तारण ती शिरस्त्राण घातलेले तुम्ही असला पाहिजे. कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातल्या दुरात्म्याचा समूह याबरोबर आहे. तुमचं युद्ध देहिक नाहीये. तुमची कोणी निंदा केली, तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याने तुमचा अपमान केला, बाहेर असताना तुमचे मित्र तुमची निंदा करत असतील ख्रिस्ताच्या नावामुळे, ते तुमचे शत्रू नाही. त्याच्या मागे जो खेळत आहे अंधकाराचा अधिपती, त्याचा दुरात्म्यांचा समूह, तो आहे. आजपर्यंत आपण खूप निंदा केली असेल ना. कोणी तुमची निंदा केली असेल तर तुम्ही उलट त्याची निंदा केली असेल, कारण तुम्हाला शत्रू दिसत नाहीये. हे दैहिक युद्ध नाहीच आहे. त्याच्या मागे जे अंधकाराच्या गोष्टी कार्य करत आहेत, त्या प्रेरणेने त्याच्याद्वारे तुम्हाला जे त्रास दिला आहे त्याला हरवणारे तुम्ही असे बना. आणि ते हरवायचं असेल तर काय केलं पाहिजे? देवाच्या समागमेत, देवाच्या शस्त्र सामुग्रीमध्ये आपण असलं पाहिजे. कारण आपले युद्ध मांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातला दुरात्म्याचा समूह याबरोबर आहे युद्ध. प्रेज द लॉर्ड. यास्तव तुम्ही वाईट दिवशी विरोध कराव्यास व सर्व काही केल्यावर टिकून राहाव्यास समर्थ असावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा. तुम्हाला वाटत आहे का या जगाच्या छळामध्ये, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा टिकाव व्हावा? तर तुम्ही या सर्व शस्त्र सामग्रीमध्ये असला पाहिजे. तुमच्या जीवनात वाईट परिस्थितीचा तुम्हाला सामना करायचा आहे, तर या सर्व शस्त्र सामग्रीमध्ये तुम्ही असला पाहिजे. ख्रिस्ताच्या लग्नामध्ये पोशाख घातलेले तुम्ही असला पाहिजे. सार्वकालिक जीवनात तुम्हाला जायचंय, स्वर्गात जायचंय, तर या शस्त्र सामग्रीमध्ये तुम्ही असला पाहिजे. तुमच्या जीवनात प्रश्न अनुत्तरित का आहेत? कारण की त्या वचनाचा अर्थच आहे, त्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की तुम्ही त्या आत्मिक शस्त्र सामग्रीमध्ये नाही आहात. प्रेज द लॉर्ड. यास्तव तुम्ही वाईट दिवशी विरोध कराव्यास, या सर्व काही केल्यावर टिकून राहावयास समर्थ असावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या. यास्तव सत्याने आपली कंबर बांधून नीतिमत्व रूपी उरस्त्राण धारण करून. प्रेज द लॉर्ड. देवाच्या पुत्राच्या लग्नामध्ये बोलवलेले कोण आहेत आणि निवडलेले कोण आहेत आणि सार्वकालिक जीवनामध्ये कोण जाईल? जे देवाच्या उरस्त्राण आणि शिरस्त्राणामध्ये असतील, अशीच वधू स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करेल. प्रेज द लॉर्ड. जे शास्त्री पुरुषांकरता ढोंगाने, मोठमोठ्या प्रार्थना करणारे, सभास्थानात मिरवणारे नाही, ओठाने स्तुती करणारे नाही, तर जे देवाच्या शस्त्र सामग्रीमध्ये असतील असेच सार्वकालिक जीवनामध्ये जातील. यास्तव सत्याने आपले कंबर बांधून. आपल्या कंबरा कशाने बांधा? सत्याने बांधा. आणि सत्य काय आहे? ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. सत्य काय आहे? ख्रिस्त आहे. नेहमी ख्रिस्ताच्या सत्यामध्ये राखा स्वतःला. पहा, पुढे वचन काय सांगतं? यास्तव सत्याने आपली कंबर बांधून नीतिमत्व रूपी उरस्त्राण धारण करून. काय आहे सत्य आणि काय आहे नीतिमत्व रूपी उरस्त्राण? नीतिमत्व म्हणजे काय? ख्रिस्तामध्ये सर्व नीतिमान ठरले जातील. ख्रिस्ताद्वारे जे नीतिमत्व दिलं
म्हणजे तो ख्रिस्त आणि सत्य म्हणजे ख्रिस्त ते पांघरून घेतलेले तुम्ही असला पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात सर्व अंधकाराच्या गोष्टींना विरोध करू शकता आणि ख्रिस्ताच्या लग्नामध्ये तुमचा प्रवेश होऊ शकतो. शांतीच्या सुवार्त्याने बनलेल्या सिद्धतेच्या पादुका पायात घालून आणि या सर्वांकरी जिच्या योगे त्या दुष्टाचे बाण, सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासरूपी ढाल धरून उभे राहा. तारणरूपी शिरस्त्राण व देवाचे वचन अशी आत्म्याची तरवार ही घ्या. सर्व प्रकारे प्रार्थना विनंती करा, सर्व समय आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी सर्व तत्परतेने व सर्व पवित्र जणांसाठी विनंती करीत जागृत राहा. प्रेज द लॉर्ड. ही सर्व शस्त्र सामग्रीचा तुम्ही जर बारकाईने विचार केला, देवाच्या वचनाने जर विचार केला, तर या सर्व ख्रिस्ताविषयी बोध करतात. शांततेच्या सुवार्तेने सिद्ध झालेल्या पादुका, कमरबंद सत्याचा, विश्वासरूपी ढाल, देवाच्या आत्म्याची तलवार आणि शिरस्त्राण, उरस्त्राण, नीतिमत्वरूपी उरस्त्राण आणि शिरस्त्राण म्हणजे तारणाचा मुकुट. हा सर्व ख्रिस्त आहे. काय आज आपल्या जीवनामध्ये तो ख्रिस्त आहे का? फक्त प्रार्थनेपुरताच नाही, तर आपण जिथे बसतो, जिथे उठतो, जिथे बोलतो, जिथे काम करतो, आपल्या शेजाऱ्यामध्ये, आपण जिथे कामाला आहेत, अशा सर्व ठिकाणी ख्रिस्ताच्या सौम्यतेने, प्रीतीने चालणारे असे आहोत काय? काय आपण या सर्व शस्त्र सामग्रीमध्ये धारण केलेली वधू आहोत काय? आणि जर असू तर आपण सार्वकालिक जीवनात जाऊ. ते उरस्त्राण आणि ते शिरस्त्राण घातलेले, लग्नाचा पोशाख घातलेलेच त्या पुत्राच्या लग्नामध्ये प्रवेश करतील आणि त्यांना जागा मिळेल. प्रेज द लॉर्ड. पहा, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 3रं आणि 4थं वचन काय बोध करतो. फार सुंदर वचन आहे. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय, नीतिसूत्र याचा 3रा अध्याय. आपलं रोजचं जीवन कसं असलं पाहिजे या वचनाद्वारे आपणास दिसतं. नीतिसूत्र याचा 3रा अध्याय 3रं आणि 4थं वचन. दया व सत्य ही तुला न सोडत, त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हस्तपटावर लिहून ठेव, म्हणजे तुला देव, मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन आणि किती आत्मिक बोध आहे. आपल्या जीवनात, आपल्या गळ्यामध्ये, आपल्या अंगावर तर वेगळ्याच गोष्टी आहेत, हो ना? जगाच्या चढवलेल्या. रोमकरासपत्र 12 अध्याय 2रं वचन काय सांगतं? जगाशी समरूप होऊ नका. का होऊ नका? यासाठी की देवाची उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय ती तुम्ही समजून घ्या. योहानाच्या पहिल्या पत्रात 2रा अध्याय 15 का 16 वचन का 4थ्या अध्यायात वचन असं सांगतं, जो जगावर प्रीती करतो त्याच्या ठाई त्याची प्रीती नाही. काय आपलं जीवन आज असं आहे काय? नसेल. जगावर प्रीती करणारे, आपल्या जीवनात अशा काही गोष्टी असतील जे देवाला संतोष देणाऱ्या नाही, ते काढून टाका, नाहीतर देव आपल्याला काढून टाकेल. जी फांदी फळ देत नाही ती द्राक्ष लतापासून वेगळी केली जाईल. योहान 15वा अध्याय. जी फळ देत नाही ती द्राक्ष लतापासून वेगळी केली जाईल फांदी, आणि फांदीपासून फाटा बनतो, फाटे जळण्यासाठी वापरतात. योहान 15वा अध्याय 7वं वचन. आणि लक्षात ठेवा, इथं नीतिसूत्र 3रा अध्याय 3रं आणि 4थं वचन सांगतं, दया व सत्य ही तुला न सोडत, त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हस्तपटावर लिहून ठेव. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन आहे. वचन काय सांगते की दया व सत्य ही तुला न सोडत. दया काय आहे? योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. सार्वकालिक जीवन कोणाला मिळेल? स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल? जी प्रभूजी करणारे नाही, तर देव परमेश्वराच्या इच्छेने, देवाच्या वचनाने जे जगतात ते सार्वकालिक जीवनात जातील. लक्षात ठेवा. आणि ही खून आहे, पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही मुद्रित केलेल्या. जसं निर्गम मध्ये मिस्रामधून इस्रायल लोक बाहेर काढले, तर परमेश्वर म्हणला की पहा, एक उत्तम कोकरू घ्या, तुमच्या घरातील लोकसंख्येच्या वजनानुसार, लोकसंख्येनुसार, आणि ते वधा, त्याचं रक्त कपाळपट्टीला दोन्ही बाजूला, कपाळपट्टीच्या वरच्या बाजूस लावा. ती खून काय होते? क्रॉस होतं. आणि देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. पवित्र आत्म्यामध्ये, ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तुम्ही शुद्ध केलेले आहात.
याकरता जगाच्या गोष्टीमध्ये नाही, तर देवाच्या सत्यामध्ये, दयामध्ये, म्हणजे ख्रिस्तामध्ये. सत्य ख्रिस्त आहे, दया देवाची प्रीती म्हणजे पुत्र आहे. दया व सत्य ही तुला न सोडत. पहा, तुमच्या जगातल्या, तुमच्या जीवनातल्या सर्व गोष्टी सोडून गेल्या तरी चालतील, पैसा गेला तरी चालेल, मान गेला तरी चालेल, तुम्ही सत्यामध्ये राहता, देवाच्या वचनात राहतात, म्हणून तुम्हाला सोडून जाणारे लोक पण असतील, चालतील, पण दया आणि सत्य तुला न सोडत. नीतिसूत्रामध्ये अजून एक वचन आहे, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. दया व सत्य ही तुला न सोडत, त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव. जगात जर पाहता, गळ्यात तर माळा वेगळ्याच असतात, सोनं नाणं, आणि आपलं खरं सोनं तो ख्रिस्त आहे. दया सत्य ही तुला न सोडत, त्याची माळ तू आपल्या गळ्यात वागीव, त्यास आपल्या हस्तपटावर लिहून ठेव. म्हणजे मग काय होईल, जर आपण असं ख्रिस्ताला राखतो, दया म्हणजे ख्रिस्त, सत्य म्हणजे ख्रिस्त, जर आपण ख्रिस्ताला असे राखतो, तर काय होईल? देवाचं वचन सांगतं की म्हणजे तुला देव व मनुष्य याचकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील. प्रेज द लॉर्ड. हे कधी प्राप्त होईल? या जगातच नाही, जेव्हा ख्रिस्त गौरवात येईल तेव्हा तुम्ही सुद्धा गौरवात प्रगट व्हाल, आणि देवाकडून, देवाच्या पुत्राकडून तो न कोमजणारा हार आणि जीवनी मुकुट तुम्हाला देण्यात येईल. जे असे धावत आहेत, असे जे असे उरस्त्राण शिरस्त्राणामध्ये आहेत, जी वधू अशी तयार होत आहे उरस्त्राण आणि शिरस्त्राणामध्ये, आपल्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जे अशी धाव संपवतील, ते ख्रिस्ताच्या लग्नामध्ये आणि सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करतील. प्रेज द लॉर्ड. आहे का असं उरस्त्राण शिरस्त्राण आपल्याकडे? प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये आपल्या ठाई ख्रिस्त राखा, आणि जर तो राखला नाही तर तोही आपल्याला राखणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही चुकलेला आहात, आज तुम्हाला देवाचं वचन सांगत आहे, तो बोलावत आहे तुम्हास, आणि जर चुकलेला आहात तर देवाचं वचन सांगतं, कैवरी बसलाय, त्याकडे माफी मागा, तो माफ करेल. पण पेत्र म्हणतो, एकच चूक जर वारंवार करत आहात तर कुत्री ओकीकडं जाणाऱ्यासारखं ते जीवन आहे. चूक करायची आणि माफी मागायची, असं आपलं जीवन नसलं पाहिजे. तर नेहमी ख्रिस्तामध्ये राहा, नेहमी प्रार्थनेमध्ये राहा, नेहमी वचनामध्ये राहा, नेहमी या उरस्त्राण शिरस्त्रामध्ये आपली धाव आयुष्याची संपवा. म्हणजे जो राजाचा पुत्र लग्नासाठी येणार आहे, राजाने जे लग्न ठेवलंय त्याच्या पुत्राचं, त्या लग्नात ती निवडलेली वधू अशी तुम्ही बनाल. पहा, आपण शेवटचं वचन वाचूया. थेसनिकारास पहिले पत्र 5वा अध्याय 5 ते 9 वचन आपण वाचणार आहोत. फर्स्ट थेसनिकारास पहिले पत्र, फर्स्ट थेसनी याचा 5वा अध्याय 5 ते 9 वचन आपण प्रभूमध्ये वाचणार आहोत. कारण तुम्ही सर्व, हे कोणाला उद्देशून बोललंय? जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, चालणारे आहेत. पहा, कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात, आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. तुम्ही कोणाचे पुत्र आहात? प्रकाशाचे. प्रकाश कोण आहे? ख्रिस्त आहे. मी जीवनाचा प्रकाश आहे, योहान 8:12. कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र आहात, दिवसाचे पुत्र आहात, आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. प्रकाश आणि दिवस यातला आत्मिक अर्थ समजून घ्या. दिवस कुठला? अंतःकरणाच्या उजडण्याचा दिवस, ख्रिस्ताचा येण्याचा दिवस. त्याचे पुत्र आहात तुम्ही. अब्रामाद्वारे, वचनाद्वारे संतान, ख्रिस्ताद्वारे वारिस. हे ते आत्मिक अर्थ आहेत. तुम्ही अंधाराचे व रात्रीचे नाही आहात. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आजपासून जागरण करायचं का? जागरण करायचं नाही, तर जागृत राहायचं. म्हणजे सर्व अंधकाराच्या गोष्टी, सर्व रात्रीच्या गोष्टी आपल्या जीवनात नसल्या पाहिजेत. आणि जर झोपताना असे काही वाईट विचार येत असतील, वाईट गोष्टीचे विचार येत असतील, तर उठून जागृत प्रार्थना करा. ख्रिस्ताला पांघरून घेऊन नेहमी राहा.
त्या अंधकाराच्या गोष्टीपासून तुम्ही वेगळे केलेले आहात, रात्रीच्या गोष्टीपासून तुम्ही वेगळे केले आहात, तुम्ही प्रकाशाचे त्या दिवसाचे पुत्र आहात, जो दिवस उजाडण्यात येणार आहे. पहाटेचा तारा तो जन्मला तेव्हा सुद्धा पहाटेचा तारा उगवला होता, आणि तो येईल तो पहाटेचा तारा उगवेल. प्रेज द लॉर्ड. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्री झिंगतात. प्रेज द लॉर्ड. पहा हे वचन काय सांगतं. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्री झिंगतात. काय सांगतं वचन. ही रात्र कुठली आहे तर नरक आहे. त्या नरकाविषयी वचन बोध करत आहे. त्या दिवशी सर्वजण ते नरकात टाकले जातील. आपण रात्रीचे नाही, त्या नरकात टाकले जाणारे नाहीत, तर प्रकाशाचे देवाच्या पुत्राच्या रक्तात शुद्ध केलेले आणि त्या दिवसाचे पुत्र आहोत. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. विश्वास व प्रीती ही उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. प्रेज द लॉर्ड. काय घालावं आपण. स्पष्ट आहे, देवाचं वचन स्पष्ट बोलतं. परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. आपल्या जीवनी हे उरस्त्राण हे शिरस्त्राण आपण घातलेले असलो पाहिजे. आणि हे वचन सुद्धा ख्रिस्ताविषयी सांगतं. कारण की विश्वास ख्रिस्त आहे, देवाची प्रीती ख्रिस्ताने प्रगट केली. ख्रिस्त पांघरून घेतलेले, ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आपण नेहमी असलो पाहिजे. आपल्यातला तो मी गेला पाहिजे, मग आपण आम्ही बनू. योहानाच्या अध्यायामध्ये ख्रिस्त म्हणतो जसे आपण आम्ही आहोत तसे त्यांनी व्हावे. जसं ख्रिस्त पिता एक आहे तसे आपण बनावं. आपल्या वस्तीत ख्रिस्त पिता आणि पवित्र आत्मा वस्तीस यावे. काय आपलं जीवन असं आहे काय. नोहाला तारू बांधायला होतं, पहिला दुसरा तिसरा मजला करायला होता. तसं आपल्या जीवनामध्ये अविश्वास रूपी तारूमध्ये तुमच्या जीवनामध्ये ते 3 मजले आहेत काय. पिता पुत्र पवित्र आत्मा. आणि जर आपण असे आहोत, हे उरस्त्राण हे शिरस्त्राण घातलेले. परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास प्रीती ही उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. हे घालून असलेले आपण असलो पाहिजे. आपण तर आपलं आयुष्य आजपर्यंत असंच जगलो, जगातल्या सर्व गोष्टी मिळवण्याकरता आपलं आयुष्य व्यतीत केलं, सर्व सुख केलं पाहिजे, संसाराच्या गोष्टी आहेत, तुमचे जीवन आहे, तुम्ही जगलं पाहिजे. पण त्या सर्व गोष्टीमध्ये ख्रिस्त राखला आहे काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही प्रार्थना झाल्यावर प्रार्थनेपुरतं प्रभूजी प्रभूजी करता, पण प्रार्थना झाल्यानंतर तुम्ही कसे असता. जगामध्ये पृथ्वीचे प्रकाश ख्रिस्ताचे मिठाचा रुचकरपणा असे आहात काय. त्या भाकरीची विभागी असे तुम्ही राहता काय. ख्रिस्ताची साक्ष पटवणारे आपण आहोत काय. पहा हे वचन आपणास तेच बोध करतं. ते उरस्त्राण आणि ते शिरस्त्राण घातलेले आपण असलो पाहिजे. मत्ते आपण परत एकदा ते वचन शेवटचं वाचूया. मत्त्याचा 22वा अध्याय, 22वा अध्याय यातलं 10 आणि 11 वचन काय सांगते की मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यास मिळाले त्या सर्वांस एकत्र केले आणि लग्नाच्या जेवणाऱ्यांची भरती झाली. राजा जेवणाऱ्यांस पाहाव्यास आत आला तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. आज परमेश्वर त्याच्या आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्त जर आपल्याला पारखत आहे तर आपण कसे दृष्टीस पडत आहोत. ते उरस्त्राण शिरस्त्रामध्ये आहोत का. ख्रिस्तामध्ये रोज आपण राहतो का. आपल्याच विश्वासाची परीक्षा आपण केली पाहिजे. कारण की काय होईल. त्याला तो म्हणाला मित्रा तू लग्नाचा पोशाख घातला असून येथे का आलास. त्याने काही उत्तर केले नाही. सगळे उठवले जाणार आहात, सगळेजण उठवले जाणार आहात आणि ख्रिस्ताच्या न्यायसभेसोबत उभे राहणार आहात. शेरड डावीकडे, मेंढर उजवीकडे. आणि तेव्हा जर प्रश्न विचारला, मी भुकेला होतो, तानेला होतो, तुझा पोशाख कुठे आहे, आणि आपण गप्प बसलो म्हणून वाचले जाणार नाही, तर आपण अंधकारात टाकले जाऊ. प्रत्येक क्षणी जर ख्रिस्त आपण राखणार नाही, त्याच्या वाणीमध्ये चालणार नाही, तर आपण नरकात टाकले जाऊ.
याकरता सर्वात मोठी परीक्षा ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांची आहे. हा पोशाख घातलेले लग्नास निमंत्रित असे होतील आणि देवाच्या सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील. 5 शहाण्या कुमारिका, त्यांच्याकडे तेल होतं, त्यांचे दिवे लावलेले होते, साठवणुकीचं तेल होतं. त्यांच्याकडे जगाच्या गोष्टी नव्हत्या. त्या वधूचा तो पोशाख आहे. साठवणुकीचं तेल म्हणजे पवित्र आत्मा आहे. लावलेले दिवे म्हणजे त्या वचनानुसार चाललेले ज्योतीसारखे तुम्ही दिसता, असं फिलिप्पियरांस पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचनात सांगितलं. या जगातल्या कुटील विपरीत पिढीमध्ये तुम्ही कसे दिसता? देवाच्या वचनाने चाललेले ज्योतीसारखे दिसता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनातून तो जीवनाचा तारणाचा प्रकाश प्रकाशमान झाला पाहिजे. आणि असे जर पोशाख घातलेले न घातलेले सापडतील ते अंधकारात टाकले जातील. आणि जे पोशाखात असतील लग्नाच्या त्या पुत्राच्या, ते सार्वकालिक जीवनात प्रवेश करतील. याकरता त्या उरस्त्राणात व शिरस्त्राणात तुम्ही असलेले असे सापडा. पुत्राच्या लग्नात कोणाची गय केली जाणार नाही पा. कारण अनेक संदेष्टे, अनेक प्रचारक, ख्रिस्त स्वतः या जगात आला देवाची प्रीती प्रगट करण्याकरता. पण देवाच्या पुत्राचं जेव्हा लग्न आरंभलं त्यावेळेस जर पोशाख तो सापडला नाही, त्यात कोणी वाचणार नाही, त्यात कोणाचीही गय केली जाणार नाही. याकरता त्या उरस्त्राण आणि त्या शिरस्त्राणामध्ये नेहमी असलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आजच चेक करा, काय आपल्याकडे लग्नाचे पोशाख आहेत का? नसतील तर देवाच्या वचनानुसार शिवायला घ्या. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनानुसार ते लग्नाचे पोशाख शिवायला घ्या. उरस्त्राण शिरस्त्राण घातलेले तुम्ही असे सापडाल, तेव्हाच देवाच्या लग्नामध्ये तुम्ही निमंत्रित आणि सार्वकालिक जीवनामध्ये बोलवले असे व्हाल. आणि तो पोशाख नेहमी म्हणजे ख्रिस्ताला पांघरून नेहमी घातलेले जर आपण असू, तरच आपण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू. प्रेज द लॉर्ड. या आपण आजची सभा संपूया. देवाने जे वचन सांगितलं त्या वचनाद्वारे प्रभू करो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो प्रकाश, ख्रिस्ताचा विश्वास, धीर घातला जाऊ आणि ख्रिस्ताच्या पांघरुणामध्ये प्रत्येक जण आत्मिक पोशाखामध्ये घातलेला असा बनू. नेहमी देवाची वाणी, ख्रिस्ताची वाणी ऐकणारे बना. जर तुम्हाला देवाची वाणी ऐकायला येत नसेल, प्रभूचा वाणी ऐकायला येत नसेल, तर त्याच्या मागे पडा. पवित्र आत्म्याच्या वचनामध्ये राहा आणि नेहमी ख्रिस्ताला पांघरून घेतलेले असे राहा. नेहमी देवाचं वचन तुमच्यासाठी बोललं पाहिजे. ख्रिस्ताचा आवाज तुम्हाला आला पाहिजे. उरस्त्राण व शिरस्त्राण आवाज सांगितलेला संदेश सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित हो. आपण एक छोटंसं गाणं गाऊया, नंतर शेवटची प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाचा आशीर्वाद घेऊन आजची सभा संपूया. हा, काय झालं फुलाताई? काय झालं? देवाने त्याच्या सार्वकालिक जीवनाकरता जेवायला बोलवलं. तुम्ही या. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी कथाएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान. सारी कथाएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में
जो कुछ मांगा पूरा करो अरमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान। जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा आपण त्या देवाच्या आवाजाचा अपमान केलेला आहे अनेक चुकांमुळे. प्रभूचा आत्मा सांगतो, देवाचा आत्मा सांगतो असं करू नको, पण आपण त्याचा अपमान केलेला आहे. आपल्याला जर सार्वकालिक जीवनात जायचंय, ख्रिस्ताच्या लग्नामध्ये उभं राहायचंय, तर देवाच्या आत्म्याने चाललेले अति उरस्थान श्रेयस्थानामध्ये ख्रिस्तामध्ये असलेले अशी बना. नेहमी देवाच्या वचनाने वागा. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान। जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, ख्रिस्ताच्या नावात खूप खूप धन्यवाद. ख्रिस्ताच्या नावात परमेश्वराच्या पवित्र आत्मा तुलाही धन्यवाद. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता, सुंदरच्या वचनाकरता. होय प्रभू, वाचलेल्या सर्व वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. इथून पुढे जे लोक बघतील, ग्रुप प्रे मध्ये फुलाताई आहेत, कांचनताईंचं कुटुंब आहे, पडवळताईंचं कुटुंब आहे, सॅमसन अंकलचं कुटुंब आहे, मावशी आहेत, आमच्या शेजारचे ताईदा त्यांचं कुटुंब आहे, ऑनलाईन जेवढे पाहतात, या समयी सर्व तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर. त्याच्या जीवनातले जे अडखळण आहे, जे दुःख आहे, जे क्लेश आहे, त्या सर्व गोष्टीमध्ये ख्रिस्त गौरवला जावं असं तू कर. तुझ्या प्रकाशाचा, तुझ्या आत्म्याचा प्रभू स्पर्श प्रत्येकाला तू कर, आणि त्या सर्व बंधनातून ख्रिस्त त्यांना तू बंधमुक्त जीवन ख्रिस्तामध्ये तू दे. येणाऱ्या रात्रीची वेळ त्यांच्या जीवनात सुंदर जागृत झोप दे. जे अन्न खातील त्यांना शक्ती सामर्थ्य दे, त्या शक्ती सामर्थ्याचं कार्यान्वित कर. आज ज्यांच्या घरी अन्नाचा तुटवडा आहे, दुःख आहेत, क्लेश आहेत, त्या सर्वांस ख्रिस्ताची कृपा प्राप्त व्हावी. आज संडे स्कूलमध्ये जे आहेत, प्रार्थना सभामध्ये आहेत, त्या प्रार्थनेत येणारे अडखळण ख्रिस्तामध्ये घालव आणि ते प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. जे रात्रीच्या वेळी प्रवासात आहेत त्यांना सुखरूप पोहोचव. सर्व मंत्री अधिकारी यांना तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जे ख्रिस्ती सेवक, पाळक लोक आहेत, सेवक आहेत, वर्शिप लीडर असतील, अशा सर्वांना पवित्र आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये घाल आणि त्यांच्या जीवनातून तुझा प्रकाश अंधकारात बसलेल्या लोकांमध्ये घाल. जे बंधनामध्ये आहेत, व्यसनामध्ये आहेत, निराशामध्ये आहेत, तू स्पर्श कर. ते बंधनातून ख्रिस्तामध्ये तू सोड येऊ. जे भुकेले ताळ्याच्या मुखास अन्न पाणी दे. ते वृद्धाश्रमातले लोक, वृद्ध लोक असतील, अनाथ मुलं असतील, त्यांचाही ख्रिस्तामध्ये सांभाळ कर. ज्यांना आज घर नाही, ख्रिस्तामध्ये त्यांना निवारा दे. जे आज जॉबसाठी वणवण फिरतायत त्यांना हाताला काम दे ख्रिस्ता. होय प्रभू, या सर्व भयभीत परिस्थितीमध्ये तुझा विश्वास, धीर, पवित्र आत्म्यावर सामर्थ्य ख्रिस्ती विश्वासू अविश्वासू लोकांमध्ये तू ख्रिस्तामध्ये घाल परमेश्वरा. सर्व अंधकाराची बंधनं त्यांच्या जीवनातून काढ परमेश्वरा. जेवढे ख्रिस्ताला शोधतायत त्यांना ख्रिस्त सापडावा. जे आज शिक्षणामध्ये आहेत त्यांचं शिक्षण ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. आज जे शारीरिक व्याधीमध्ये आहेत, जे आज ब्रेनच्या आजारामध्ये आहेत, जिभेच्या कॅन्सरमध्ये असतील, नसांचे विकार असतील, अंधळे, अपंग, व्यंग, पोटाचे विकार असतील, अशा सर्वांना तू स्पर्श कर. अशा सर्वांच्या देहातील सर्व व्याधी ख्रिस्तामध्ये तू काढ परमेश्वरा. होय प्रभू, वाचलेले वचन प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेत.
मागितलेल्या सर्व गोष्टी तू ख्रिस्तामध्ये आम्हास दिलेल्या आहेस. फुलाताई आहेत, मावशी आहेत, पडवळताई आहेत, ऑनलाईन पाहतात तेवढे आहेत, आमच्या शेजारीची ताई दादा, या समय तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला तो आरोग्य दे ख्रिस्तामध्ये, आणि तुझ्या हातामध्ये तुझ्या डोळ्यातल्या बाहुलीसारखं ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला तो संभाळ. ही प्रार्थना ते तारण करता ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या. आमेन. या आपण प्रभूंशी केली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज आम्हास दे, आज जसे आम्ही आमच्या ऋणात सोडून सोडलेले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्यावर, आपल्या शेजाऱ्यावर, आपण जिथे जाऊ तिथे राहू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण भेटूया पुढच्या रविवारी. प्रभू आपण सुरक्षित राखो, आनंदी राखो, आणि वाचलेल्या वचनानुसार विश्वासात, धीरामध्ये राखो. आमेन.